आमच्या आई साहेबांच्या आज जरा शुगर चेक करायची होती. मी उठल्या उठल्या रक्त टेस्टिंगला दिलो आणि गुडघा एक लई सुजलाय म्हणताना तेल घेऊन मस्तपैकी मालिश करायला बसलो बघा. 15 मिनिटच फक्त मालिश केलोय. आई साहेब काय म्हणाला बघा आपल्या. काय म्हटलीस? वाच कर बाबा, तुझा हात दुखतील. पाय दुखायला त्याचं काय नाही, माझा हात दुखतील याची काळजी पडली. तेल मालिश करून 15 मिनिटात झाली सोडा. आणि आता आपल्याला जरा गुडघ्याला शेक द्यायचा होता, पण आपल्याकडे नव्हती पाण्याची पिशवी. मग काय तवा गरम केला आणि देशी जुगाड लावला 2 मिनिटात. मस्तपैकी रुमाला थोडा वेळ पाय शिकून घेतलो बघा. असं शिकून घेतल्यावर पण बराच फरक पडते भावानो. तवा गरम करून ये जा करत अर्धा तास गेला पैसे शेकायला आई साहेबांचा. पण आपण दमतोय, आपण खंबीर आहे. सगळं काम कसं ओके मध्ये पार पडलं आणि निवांत आई साहेबांवर मस्ती करत बसलो. थोडा वेळ मस्ती करून जरा मार बी खाल्लो आणि असंच टाइमपास करता करता दुपारी आपली जेवणाची वेळ झाली. जेवणातच होती कांद्याची भाजी. आई साहेबांना ही भाजी जास्त आवडत नाही म्हणून जाऊन दह्याचं बाकडी घेऊन आलो बघा. तसं ही भाजी आपल्याला पण आवडत नाही सोडा, कारण सपाक आपण काय खात नाही. पण कसं आहे माहितीये का, काय खायचं आणि कसं राहायचं ही माणसाला आपली परिस्थिती शिकवते. त्यामुळे वेळेनुसार आपल्याला बदलता आणि शिकता आलं पाहिजे. मस्तपैकी आई साहेबांचं ताट तयार करून घेतलो बघा. आणि आई साहेबांनी तोंडात घास घातल्या इकडे आपल्या दह्यावर चटणीची फवारणी केली बारीक मध्ये. दह्याने चटणी भावून असं खाण्यात पण एक वेगळीच मजा आहे बरं काय. मस्तपैकी समाधानात म्हटलं आता 4 घास खाऊन घ्यायचं, कारण मनाच्या समाधानासारखं कुठली मोठी गोष्ट नाहीच हो. परिस्थिती गरीब आहे म्हणून आपण कधीच लाजायचं नाही. त्या परिस्थितीत आपण अंदाज राहायला शिकायचं. जेवण झाल्यावर परत एकदा आई साहेबांची टेस्ट केली. आता रिपोर्ट काय ते उद्या बघूया.